चेंबूर झाड दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आला समोर। कंत्राटदाराला ठरवलं जबाबदार, 5 लाखाचा झाला दंड। इगतपुरीमध्ये पर्यटकांवर हल्ला, तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून झाला वाद, पाठलाग करत टवाळखोरांचा हल्ला। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच मागणी। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम, फडणवीस पवारांपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदी। बोगस लाडक्या बहिणींचा तिजोरीवर ताण येतोय, कॅगच्या अहवालात स्पष्टता शेरे। लाखो महिलांनी पात्रता पडताळणी टाळली, सरकारनं 92 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं। डॉक्टर मारहाण प्रकरणी मुजोर म्हात्रेला न्यायालयीन कोठडी, रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय। सुनेमुळे सासरा आला घायकुतीला, विनायक राऊत यांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव। 100 चौरस फुटाच्या खोलीला लाखाचं आलं वीज बिल, पुण्याच्या डोणजे गावातला प्रकार। रत्नागिरीतली भात शेती पुन्हा संकटात, पावसानं दडी मारल्यानं लावणीची कामं खोळंबली। घरात बसूनच ठाकरेंचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, उद्धव ठाकरेंकडून शाब्दिक समर्थन। काँग्रेस सोबत असलेल्यांनी हिंदुत्व शिकवू नये, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला। इस्लाम परवेजला फाशी द्या, संतप्त नागरिकांची मागणी, पायधुनी अत्याचार प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडी। संभाजीनगरात 3 लाखाचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, 2 कंपन्यांचे परवाने रद्द। नागपुरात वासनेचा घृणास्पद प्रकार उघडकीस, सरणाऱ्या गायीसोबत नागपुरात अतिप्रसंग। वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यात कोसळला, ठाण्यातल्या 3 हातनाका परिसरातली घटना। देवकुंड धबधब्यामध्ये 2 जण बुडाले, पावसाळी पर्यटनाच्या विरोधात माणगावचे पोलीस आक्रमक। आसाममधील मुसळधार पावसानं जनजीवन विस्कटीत, घणसोलीतील गावात पुराचं पाणी। सोन्या चांदीचे दर घसरले, सोनं 1000 तर चांदी 4000 स्वस्त।